शांत शांत शांत. अरे किती बाबतीत शांत राहायचं माणसानी, आणि सहन तरी किती करायचं. अरे पण थोडी सहनशीलता वाढवायला नको का? पण तेवढीच शिस्त समोरच्या माणसाने नको का अंगीकाराला? ह्या घरातल्या लोकांना शिस्त लावता लावता माझं अर्ध आयुष्य संपलं. अरे पण दादा, ती आत्ता नव्याने आलेली अल्लड मुलगी, तिला कशी एवढ्या पटकन शिस्त लागणार? का नाही लागणार? लावली तर लागेल की. ह्या घराचे नियम, शिस्त, मर्यादा सगळ्या तिने आत्मसात नको का करायला? आणि आत्ता नाही लावले ना तर गोष्टी हातापायर जातील पुढे. अरे कोणी मला जेवायला देणार आहे का? की हॉटेलमध्ये जाऊ? नको नको अप्पा, आलो. पोटात कावळे ओरडती आणि मनी कोकिळा गाई. कुठे राहिला आधी माझा, कुठे सून साईबाई. वा, भूक लागली की मला कविता चांगली रस्ता येते बरं. वा, क्या बात आहे. चला, आज तुम्हाला इकडे बसायचं होतं का? काय रे, कुठे राहिला आधी माझा आणि कुठे साई सूनबाई? अहो, आधी अजून ऑफिस मधून आलेलं नाही आणि आहे सई बाहेर आहे. सई बाहेर गेली? तरी बाहेर जायची वेळ का तिची? लांडगे, कोले, कुत्रे, बिबट्या, वाघ, सिंह सगळे एवढी बाहेर येतात. तिला आत बोलवा लवकर. अप्पा, आपल्याकडे फक्त माणसं येतात आणि बाहेर आहेत तिच्या बरोबर सोबतीला पिंट्या, बंधू, भाई. भाई, बंधू, पिंट्या. अप्पा, मी कोण आहे तुमचा? तू आहेस माझा मुलगा. विसरला वाटतं? विसरायचे असतील तर बऱ्याच गोष्टी विसरायला होत्या, पण माझ्या सगळं लक्षात राहतं ना. माझ्याही सगळं लक्षात राहतं. मग सांगा भाऊ, कोण आहेत भाई, पिंट्या आणि बंधू? एक मिनिट. भाऊ, मामा. अरे तुझे भाऊ, आदित्यचे मामा आणि माझे मुलगे. बरोबर. मग ते आहेत सगळे बाहेर का? तुझ्याने शिक्षा केली वाटतं. छतावर चढणं, उड्या मारणं, या सगळ्या गोष्टी करू दे त्यांना. त्याच्यावर शिक्षा करायची. लहान आहेत ते अजून. हेच वय त्यांचं. नाचू दे, बागडू दे, मस्ती करू दे त्यांना. अशी वारंवार शिक्षा करणं बरोबर नाही. लहान नाहीयेत तुमचे चिरंजीव, आता सगळे म्हातारे झालेत, केस पिकलेत त्यांचे. अरे मग तर शिक्षा मुळीच करायला नको मोठे झाल्यांचे. पण शिक्षा केल्याशिवाय टाळ्यावरती येत नाहीत ना. टाळ्या नको येऊ, मजेत आहेत ना? माझ्याकडे आयुष्य पडलंय पुढे. कुठलं आयुष्य? माझं तर संपत आलंय. हा, बजरे काय बोलताय? मी असंच बोलणार. काय करशील? शिक्षा करणार मला? तुम्हाला कशी शिक्षा करेन मी? मग त्यांनाही करू नकोस. हे बघ, वारंवार शिक्षा केल्याने मुलं कोडगी होतील, प्रश्न सुटणार नाही, वाढतील. त्यामुळे तू असं कर, प्रश्न वाढू दे. तू वाढून जे आणले ना ते घेऊन ये लवकर, भूक लागली रे. बस बस बसा, तुम्ही बसा, आणतो. अरे वा, भूक लागलीये. आज दिवसभराचा उपवास माझ्याच्याने काही सहन होणार नाही. आज म्हणजे इतर दिवशी सहन होतो. ए बंधू, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास मी कडक पाळतो, कळलं ना? अरे त्या दिवशी 1.5 किलो साबुदाणा खिचडी खातोस तू. उपाशाचीच ना. आणि त्याचा आता मला भूक लागली, त्याचं काय? सगळ्यांनाच भूक लागली आहे. सहीसाठी एक दिवस उपाशी राहिल्याचं बिघडलं कुठे? अरे यार, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो हे मला नाही बघवत. मी बोलू का दादा मामांशी जाऊन? नको नको बाई, दगडावर डोकं आपटून दगडाला काही होत नाही. आपलंच डोकं फुटतं. मग काय, दगड द्या, विटा द्या, नाहीतर माती द्या, पण आता मला काहीतरी खायला द्या रे. मला जर आता खायला दिलं नाही तर मी आता माणसं खाईन.
त्यापेक्षा आपल्या माणसाने आणलेली गरमागरम भजी खा ना. आला माझा तारणहार आला. पटकन 2 भजी माझ्या तोंडात टाक आणि चटकन मला मोक्ष मिळू दे. इथेच कुठे, चला ना आतमध्ये डायनिंग टेबलवर बसून निवांत खाऊयात. अरे चला. नको नको, इथे छान गार वारं सुटलंय, तू पण इथेच बस. नाही, भजी खायचा खरा आनंद असा मोकळ्या हवेतच येतो. अरे बकासुरा, दादानी शिक्षा केली ते विसरलाच का? शिक्षा? आता कसली शिक्षा? सांगतो नंतर. सांगू सगळं. हे बघ, एका शिक्षेच्या 2 शिक्षा झाल्यात, आता 2च्या 4 नको व्हायला, नाही तर आपल्याला दापोलीलाच जावं लागेल. दादाला काय करणार आहे, आपण काय खाल्लं काय नाही ते. अरे पण चुकून जरी त्याने पाहिलं किंवा त्याला कळलं तर तर काहीही होणार नाही. पिंट्या मामा खा तुम्ही. भाई मामा, बंधू मामा, तुम्ही पण खाच आता. नाही नाही, नको नको. नाही, मलाही नको. अरे तुम्ही का घाबरता एवढे दादा मामांना? तुम्ही असे घाबरता, गप्प बसता, काही बोलत नाही ना, म्हणून ते तसंच करत राहतात. नाहीये ग सई. बघ, उलट उत्तर एकूणच या घरात कुणीच कुणालाच देत नाही, आणि दादा मामाला तर नाहीच नाही. अरे मी नाही म्हणत आहे तुम्ही उलट उत्तर द्या, पण उलट प्रश्न तर विचारू शकता ना. हे बघ, त्यांचा मान हा राखलाच पाहिजे, पण म्हणून आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर ती बोलायलाच पाहिजे ना त्यांच्याशी. सही नाही चालणार तसं. का नाही चालणार? नाही म्हणजे आम्हाला ते जमणार नाही. ठीक आहे, मग मी जमवते. तुम्ही आत्ताच म्हणालात ना की मी आल्याने हे घर बदलेल म्हणून, मग त्या बदलांची सुरुवात आत्तापासूनच होऊ दे. मी बोलेन त्यांच्याशी. मी विचारेन दादा मामांना उलट प्रश्न. उलट कशाला, सरळ विचार की. बोल, काय प्रश्न आहे तुला? की मी समोर आल्यानंतर प्रश्न मिटले तुझे की गिळलेस? अजिबात नाही. एखादा प्रश्न विचारायचा राहून जाऊ नये म्हणून विचार करत होते मनात. आता विचारू? दादा मामा, आपल्याच माणसांवर एवढा राग का? एवढी चिडचिड, तणतण कशासाठी? एखाद्याची चूक झाली असेल तर ती चूक त्याला शांतपणे समजावून का नाही सांगत तुम्ही? आणि त्याची बाजू समजून घेण्याची तयारी का नसते तुमची? बरं, एखाद्याने जर का चूक कबूल केली स्वतःची, तरी त्याला शिक्षा का? आणि त्याला एकट्याला नाही, त्याच्याबरोबर सगळ्या घराला शिक्षा का? कशासाठी हे सगळं? अच्छा, म्हणजे मी तुम्हाला केलेली शिक्षा झोमते तुम्हाला. पण ती पूर्ण कुठे करता येते? आधी सईला दिलेली शिक्षा मोडीत काढलीत आणि आता तुम्हाला दिलेली शिक्षा धाब्यावरती बसून तुम्ही माझ्या मागे भजी खाताय. दादा मामा, अरे भजी मी आणली होती, मला काहीच. तुला तर बोलण्यात आता काहीच अर्थ राहिलेला नाहीये. तुझ्या बायकोच्या नादाला लागून तू सगळे नियम मोडायलाच लागलायस. पण लक्षात ठेव, हे आता ह्याच्या पुढे चालणार नाही आणि तुझ्या बायकोलाही समजव. मग तुम्हीच समजावा ना दादा मामा.
माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्या तोंडून ऐकायची. चूक केली की शिक्षाही होणारच. अहो पण चूक काय आहे ते तरी सांगा ना. तुम्ही त्या सिंधूला 1,500 रुपये दिले. म्हणजे आम्ही त्यांना 1,500 रुपये दिले याचा राग आहे का? प्रश्न 1,500चा नाहीये. तुम्ही तिला पैसे दिलेत, हाय, ही चूक आहे तुमची. हो, पण मग आम्ही नको म्हणत असताना तुम्ही आम्हाला का बरं दिले 2,000 रुपये? पण ते पैसे मी तुम्हाला स्वेच्छेने दिले होते, मला योग्य वाटले म्हणून दिले. मग आम्ही सुद्धा सिंधू मामींना आम्हाला योग्य वाटलं म्हणूनच पैसे दिले. ते पैसे तुम्हाला मौज मजा करण्याकरता दिलेले होते. अहो मग मजा केलीच ना आम्ही त्यातून. त्या सिद्धूला पैसे देताना तुम्हाला मजा आली नाही, मग? पण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले, याचं बरं वाटलं आम्हाला. त्रास त्रास माझा त्रास सहन करायला मी समर्थ आहे. या घरात तुझं माझं काही नसतं, सगळं आपलं असतं असं तुम्हीच म्हणता ना. पण सिंधू हे माझं खाजगी प्रकरण आहे. मग घरच्या सगळ्यांनीच जर का पर्सनल आणि खाजगी आयुष्य जगायचं ठरवलं तर मग एकत्र राहण्याला काय अर्थ आहे? म्हणजे काय तुला आता वेगळं व्हायचंय का? मामा, मला तुमच्या सगळ्यांचं व्हायचंय, तुमच्या हक्काचा माणूस बनायचंय मला. आणि म्हणून मी सिंधू मामींना पैसे दिले. आम्ही जर का त्यांना पैसे दिले नसते तर त्या या घराच्या दारात आल्या असते, आणि त्या जर का इथे आल्या तर काय होईल हे आता मलाही माहिती आहे दादा मामा. आणि म्हणून तुमच्यासाठी आणि या घरासाठी मी त्यांना पैसे दिले. आणि तरीही या सगळ्याचा जर का तुम्हाला त्रास झाला असेल ना तर आय एम रिअली सॉरी. सॉरी तरी म्हणतो की झालं सगळं संपलं. एक गोष्ट लक्षात ठेव, या घराच्या काही मर्यादा आहेत, काही शिस्त आहे, काही तत्व आहेत, आणि ती काटेकोरपणे पाळली गेलीच पाहिजे. मामा, काटेकोरपणे आणि गंभीरपणे जगण्यात काय मजा आहे? एखादा नियम मोडायला काय हरकत आहे? एखादं तत्व सोडून बघायला काय हरकत आहे? सरळ नाकासमोर न जगता कधीतरी वेडावाकड्या वाटेनी मनासारखं मजेत जगायला धावायला काय हरकत आहे? हरकत आहे, माझी हरकत आहे. ही असली बंडखोरी, असला बेशिस्तपणा मी खपवून घेणार नाही. मग मी सुद्धा ब्रह्मेंचीच सून आहे. तुम्ही कितीही म्हणालात ना तरी मी माझ्या म्हणण्यावरनं मागे हटणार नाही. मला जे पटत नाही त्याबद्दल मी बोलणार. मी या घरात स्वतःचे विचार दाबून आणि काही न बोलून नाही जगणार. हा तुझा आगाऊपणा आहे. तुमचीच सून आहे मी. हे खूप महागात पडेल तुला. तयारी आहे माझी, तयारी आहे. सही आहे बघा. अरे दादा, काय 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 करतोयस काय? सई, अगं काय करतेयस? त्या पूर्णे जे माथं फिरवलंय, तापवलंय ना, ते थंड करतोय. इतर मामांनी शिक्षा पूर्ण करण्याची जी चूक केली आहे ना ती खोडून काढतेय. दादा, तू जाऊन सर आंघोळ का नाही करत? अख्खाच्या अख्खा शांत होशील ना, पायापासून डोक्यापर्यंत. आपण ना ही वहीच माळ्यावर टाकून देऊ, म्हणजे रागामागचं कारणच गायब होईल. राग सुद्धा. आता अग्निशमन दल आलं ना तरी ही आग विझायची नाही. ही शिक्षेची सिस्टीम या घरातून काढून टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अरे दादा, ही मुलगी लहान आहे, या वयात मुलं बंडखोर होतातच. सई, अगं त्याचं वय तरी बघ. या वयात ना चिडचिड करतात अगं माणसं. अरे आपण थोडं लहान होऊन तिला सांभाळून घेतलं पाहिजे. आपण मोठेपणा घेऊन त्याला समजून घेतलं पाहिजे.
अजिबात नाही. मुळीच नाही. माझं काय चुकलंय? चूक तिची आहे. चूक माझी असली तरी त्याची शिक्षा अख्ख्या घराला मिळणं मला मान्य नाही. बघ दादा, तुला चिडायचं असेल तर चिड, पण 2 घास जेवून तर घे. असा राग राग करून पोटात आग पडली असेल तुझ्या. दादा मी ताट वाढतो, तू जेवून घे आणि मग गोळी घे. हवं तर मी भरवतो तुला, पण प्लीज जेवून घे. ठीक आहे. ओके. अगं सई ये बस, तुला पण वाढतो. ही इथे बसणार असेल तर मला इथे बसायचं. दादा मामा रे, मला पण जेवायचं. ही अँग्री यंग वुमन काही ऐकायलाच तयार नाही रे. अरे तो जमदग्नी दादा सुद्धा तापलेलाच आहे. नुसतं जवळ गेलं तरी चटके बसतायत. काय करायचं रे या दोघांचं? राग आणि हट्टीपणा एवढा ठासून भरलाय ना देवाने त्यांच्यात, उतू चाललाय अगदी. यातून आपल्याला साक्षात ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकत नाही. सत्यनारायण वाचवू शकतो. काय? हो, नवीन लग्न झालेल्या जोडप्याने सत्यनारायण करण्याची रीत आहे. उद्याच जर का आपल्या घरात सत्यनारायणची पूजा झाली तर घरात मंगल कार्य देखील घडेल आणि दोघेही शांत होतील. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. अरे 2 पक्षी काय, अख्खा थवा मारलास भाई. अरे सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा खायला मिळेल. अरे शिरा मिळेल, पण ते शिरा ताणून मगाशी भांडत होते ते तयार होतील का? नाही, सई नावाच्या मांजराच्या गळ्यामध्ये मी घंटा बांधणी एक वेळ, पण दादा मामा नावाचा जो वाघ आहे त्याला कोण कसं गुंडाळणार? त्याची काळजी करू नकोस, बंधू आहे ना, बंधू लगेच गुंडाळेल दादाला. हो. अरे काय? चुकून नाही, शकून नाही. काय अपशकून. दादा, अपशकून घडलंय. कसलं? आपल्या घरात जे घडतंय ना ते अपशकुनाचे परिणाम आहेत. कारण आपण एक महत्वाची गोष्ट विसरतोय. कुठली गोष्ट? सत्यनारायण. सत्यनारायणाची पूजा करायला हवी. पूजा केल्याने इथली परिस्थिती देवबापा बदलून टाकेल का? अरे आपण प्रयत्न तर करून बघूया. चल चल, त्यातलं पूजा वगैरे करून देवाला मस्का मारणं नाही आवडत मला. तसं नाही, पण लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा करण्याची रीत आहे. रीत म्हणजे अजून एक नियम? मग तर मला जमणारच नाही. अरे दादा, तू प्रयत्न करून तर बघ. हे बघ, उद्याच्या रजेचा अर्ज मी आज टाकणार नाही आणि दांडी मारणं तर शक्यच नाही. तुला कोण सांगतोय दांडी मारायला? कोण सांगतोय ऑफिसला जाऊ नकोस म्हणून? आपण ब्रह्म मुहूर्तावर पूजा सुरू करू. पण पूजेची तयारी? मनाची तयारी असेल ना तर कशातही आनंद सापडतो. आणि मी तुला गॅरंटी घेऊन सांगतो की तुला या पूजेमध्ये अत्यंत मजा येणार आहे. मजा कसली? आता बघ ना, लग्नानंतर किती दिवसांनी आपल्या दोघांनी असं छान तयार होण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आणि पूजेसाठी मांडीला मांडी लावून बसलं की तुला माझ्या खोड्या काढण्याचा आणि रोमांस करण्याचा छान गोल्डन चान्स आहे ना. इमॅजिन तर कर, असे हिरवे हिरवे गार केळीचे खांब, उदबत्तीचा वास, काय मस्त माहोल बनेल. आणि तुला आवडेल असा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रसादाचा शिरा. तो मी बनवेन. तो तुलाच बनवायचा आहे सई बरोबर. काय? सई बरोबर? काय? दादा मामांबरोबर? नो वे. नाही, अजिबात नाही.
अरे पण दादा, तुझ्यासारख्या शिरा एक्सपर्ट कडनं शिकली तर पुढच्या वर्षी तीच बनवायला लागेल ना. सांगितलं ना, अजिबात नाही. ह्या वर्षी नाही आणि पुढच्या वर्षी नाही. दादा मामा शिऱ्याला हात लावणार असेल तर मी शिरा बनवणारच नाही. सईमध्ये लुडबुड करणार असेल तर मी शिरा बनवणारच नाही. उद्या शिऱ्यापायी गॅस पेटणार का घर पेटणार? आता सुखासुखी पूजा होणार आहे का पुढचं वर्ल्ड वॉर होणार आहे? हे तो सत्यनारायण जाणे.